कुलस्वामिनी जाकादेवीला नमन करून शेवट काही आपल्याला संदेश द्यावा असा आग्रह आमच्या आयोजकांनी केला आणि मी शेवटचे शब्द मीच बोलावे असा आग्रह होता, त्यामुळे मला इथे उपस्थित राहावं लागलं. आमचे राजेश दादा आणि समोर बसलेल्या माझ्या आप्तस्वकीयांनो, आज खूप मनातून खूप आनंद झाला की मी गेल्या 25 वर्षापूर्वी हे स्वप्न पाहिलं होतं की आपले सगळे कठाळे कुटुंब कुठेतरी एकत्र यावं आणि त्यांचं एका दिशेने कुठेतरी एकत्रीकरण व्हावं. आणि आज खऱ्या अर्थाने 25 वर्षांनी ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे. आणि त्याचं खरं जर विचार केला तर त्याचं श्रेय ते काही माझ्या एकट्याचं नाही आहे. मी फक्त सगळ्या कुटुंबाला घेऊन दिशा दाखवण्याचं काम केलं, पण त्याबरोबर चालणारे जे माझे पाय आणि हात होते ना सगळे, ते माझ्यासोबत होते म्हणून मी हे काम करू शकलो. आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या कार्याला जर काही शक्ती असेल तर ती कुलस्वामिनीची आहे. अगदी 8 दिवसापूर्वीची त्या घटना तुम्हाला मुद्दामून सांगतो की ती कशी असू शकते. हे संमेलन व्हायच्या आधी माझ्या मनात होतं की एक चांगला फोटो आपल्याला या संमेलनस्थळी आणायचा आहे. जुने फोटो घरात आहेत खूप, पण नवीन काहीतरी पाहिजे. आणि या मनात येत असतानाच ते जे ट्रस्टी आहेत कोराडी देवी मंदिराचे, त्यांचा फोन आला की तुम्हाला या रविवारी एक कार्यक्रम आहे, त्यात तुम्हाला यायचं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं, केशवरावजी की मला एक फोटो पाहिजे आहे तुमच्याकडून. त्या रविवारी मी 17 तारखेला तिथे गेलो. आल्या आल्यास त्यांनी सांगितलं दर्शन करून जेवण करा, मी तुमच्यासाठी फोटो तयार ठेवला आहे. आणि मीच गेलो आणि लगेच माझ्या हातात फोटो दिला. याचा अर्थच की या कुलस्वामीला इथे यायचं होतं म्हणून ही घटना घडली. आपल्या दोघांनी छान मनोगत व्यक्त केलं. त्यातलं एक मनोगत सुरुवातीचं जे झालं, त्यात हे सगळं काम करत असताना गेल्या 6 महिन्यामध्ये मी खूप लोकांना त्रास दिला आहे. किती लोकांना फोन केले हे मलाच आठवत नाही, किती लोकांना मेसेज केले हेही मला आठवत नाही. इतका मोठ्या प्रमाणात गेला. सगळ्यांनी कदाचित काही लोकांना राग यायला असेल माझा, पण माझ्या डोक्यात एकच विषय होता की इथे प्रत्येकजण या सभागृहात आला पाहिजे, बाकी काही मिशन नव्हतं. पण आपण सर्वांनी इथे येऊन माझं मिशन सक्सेसफुल केलं आहे. त्याचं श्रेय तुम्हाला आहे, ते मला नाही. तर तुम्ही सक्सेसफुल केलं म्हणून हे काम झालं आहे. दुसरं, त्या परागने चांगला विषय मांडला की एकत्र आलो तर कुठे भेटलो, एकमेकांना भेटलो तर आपण एकमेकांच्या कामाला पडू. आत्ताच एक उदाहरण मुद्दामून सांगतो. इथे एक वरुण कठाळे आले होते, त्यांना एक काम होतं. त्यांनी मला आपली समस्या सांगितली. म्हटलं ठीक आहे, आपण हे पाहूया, त्याच्यावर मी उपाय सांगतो. इतक्यात एक दुसरे व्यक्ती तिथे उभे आले. त्यांनी सांगितलं की मी अमुक अमुक ऑफिसमध्ये काम करतो. आणि तिथल्या तिथे समोरासमोर एकमेकाचं काम झालं. ही किती मोठी उपलब्धी आहे सांगा मला. ते व्यक्ती इथेच समोर बसलेले आपल्यामध्ये, पण त्या व्यक्तीने सांगितलं तुम्ही तुमचं काम मी करून देईन. तर ही उपलब्धी सगळ्यात महत्त्वाची. या कार्यक्रमाची उपलब्धी काय आहे, ते एकमेकाच्या कामाला पडणं ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. म्हणून हे संमेलनात जेव्हा जेव्हा कदाचित मी पुढच्या संमेलनामध्ये प्रमुख संघटक असेल नसेल, कदाचित नसेलही, पण तुम्हाला आवाहन केलं तर जरूर या. कारण आपल्याला कुटुंब टेकून ठेवायचं आहे, कुटुंब पुढे न्यायचं आहे. हे मिशन आपल्या डोक्यात पक्क ठेवा. प्रत्येकाला वेळ नाही आहे, सगळ्यांना काम आहेत. सगळे हे समोर आलेलेच नाही, सगळे कामाची मंडळी आहेत, पण फक्त माझ्या शब्दाला बोलून इथे आले. म्हणजे आपण वेळ काढू शकतो. बरेच लोक म्हणतात आम्हाला वेळ नाही आहे. अनेक लोकांनी मला अशी उत्तरं दिली. पण ही लोक काय बेकार आहेत का? यांनी आपला वेळ काढून आलेत ना. तुम्ही सगळी मंडळी तिथे वेळ काढून आलात. तर हे लक्षात ठेवा की आपल्याला वेळ काढून यायचा आहे. कुटुंबासाठी वेळ काढावा लागतो आणि तो काढायचा बस. हे जर केलं तर आपला अजून पुढचं 50वं संमेलन इथेच होईल, याच सांगतो मी तुम्हाला. शेवटी आभार प्रदर्शनाकडे येतो. हे जे काम मी केलं
ते मी एकट्याने केलं नाही. माझ्या खांद्याला खांदा लावणारा, खांद्यानं बरोबर करणारा उदय होता. ही सगळी 16-17 कुटुंबाची टीम आहे. माझी एकटी नाही. 16-17 कुटुंबांनी 17 वर्ष 25 वर्ष आम्ही दर महिन्याला मिटिंग घेत होतो. त्या मिटिंगमध्ये आरती होत असे आणि त्यातून दरवर्षीचे कार्यक्रम होत होते. ही सिस्टीम 25 वर्ष चालली. सगळ्यांनी प्रतिसाद दिला म्हणून हा कार्यक्रम झाला. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपणही पुन्हा या सगळ्या सिस्टीममध्ये कुठेतरी जोडून घ्या. सुरुवातीला आम्ही सारे कठाळेचा आकडा जवळपास 99च्या आतमध्ये होता. आता 160 आहे. त्याला जोडून ठेवण्यासाठी कठाळे, आम्ही सारे कठाळे पुणे शहर एक वेगळा ग्रुप आहे. आम्ही सारे कठाळे मुंबई एक वेगळा ग्रुप आहे. आपल्याला माहीत नसेल पण हा एक ग्रुप आहे. त्याही माध्यमातून सगळ्यांपर्यंत आपण ही बातमी सगळ्यांपर्यंत आपला मेसेज देत असतो. एवढीच विनंती करेन की आपलं हे काम सामाजिक कार्य आहे आणि त्याचं एक नाव आहे. आता तुम्ही लक्षात आलं असेल आजच्या दिवसात की इथे जवळपास 7-8 मीडियाचे लोक उभे होते. म्हणजे ही कुठेतरी आपली जे की संदेश आहे हा कुठेतरी जाणार आहे. त्यामुळे आपली जबाबदारी सगळ्यांची वाढलेली आहे. त्यामुळे एवढीच विनंती आहे की पुन्हा बोलवलं तर प्रतिसाद द्या, इथे या, आपला वेळ काढा. वेळ काढावा लागतो. तो काढला तर बरोबर होतं काम आणि ते तुम्ही काढला म्हणूनच इथे हे काम झालं आहे. एवढे शब्द बोलून मी थांबतो. बोलण्यासारखं खूप आहे पण आपला कार्यक्रम संपवला पाहिजे. 5 वाजता आम्हाला सांगितलं होतं सुमितने की 5 वाजता कार्यक्रम संपला पाहिजे. 5 वाजले आहेत. आता फक्त आपण देवीची आरती करूया आणि आपापला एकमेकाचा निरोप घेऊया. धन्यवाद.